आज आपण बनवणार आहोत भरीत। त्याच्यासाठी काय लागेल, हे मी 4 वांगे घेतले, त्याला भाजून घेतले तेल लावून आणि मग त्याला मॅश करून घेतले। हा पातीचा कांदा आहे, ते मी एक जुडी घेतली आहे, तुम्हाला तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता। हा टोमॅटो आहे, एक टमाटा मी घेतलाय, चिरून घेतलाय आणि ही लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे। आता आपण भरीत बनवायला सुरुवात करू। आता मी ह्याच्यात तेल टाकणार आहे। आता ह्याच्यात मी मोहरी टाकणार आहे। आता ही राई तडतडून झाली आहे, त्याच्यामध्ये मी आता हिंग टाकेन। एक अर्धा टीस्पून, एक चमचा हळद। आता याच्यात मी लसूण मिरचीचा ठेचा टाकणार आहे। तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता। कोणाला तिखट आवडतं, कोणाला मीडियम आवडतं। हे लसूण मिरची चांगली परतून झाली आहे। आता ह्याच्यात मी कांदा टाकणार आहे, पातीचा कांदा। तुम्ही रेग्युलर कांदा पण टाकू शकता, पण ह्याच्यामध्ये पातीच्या कांद्याची टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी पातीचा कांदा टाकलाय। आता हा कांदा परतून झालेला आहे, छान त्याला तेल सुटलंय। आता मी याच्यात टोमॅटो टाकणार आहे। परतून घेऊया। आता हा टमाटा शिजून गेलाय, सॉफ्ट झालाय, बघा तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये मसाले टाकणार आहे। आता मी ह्याच्यात काश्मीरी लाल तिखट टाकलंय। ते तिखट नसतं, पण कलर छान येतो याच्याने, त्याच्यामुळे मी थोडं जास्ती टाकलंय। तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। आता हे मसाले परतून झालेले, आता मी याच्यात मॅश केलेले वांगे टाकणार आहे। आता लास्ट मध्ये मीठ टाकूया आपण याच्यात टेस्टच्या अकॉर्डिंग। परतून घेऊया। तर आता तयार आहे आपलं मस्त झणझणीत भरीत। प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय, थँक यू फॉर वॉचिंग।